गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। आज आहे विशेष दिवस 1 जून। 1 जून हा माझ्या मोठ्या मुलीचा बर्थडे आहे। तर आज मोठ्या मुलीची जोडी आणि छोट्या मुलीची जोडी म्हणजे चौघांना आम्ही जेवायला बोलवले। आज करणार आहे मी आंब्याचा रस। काल माझ्या मिस्टरांनी छान पुन्हा एकदा केशर आंबे आणलेत, नगरवरून आणलेले होते आंबे, पण पुन्हा एकदा त्यांना छान वाटले। म्हणजे ते आंबे अजून थोडे पिकायचे आहेत, त्याच्यामुळे मी काल पुन्हा एकदा केशर आंबा आणलेला आहे, त्याचा आज मी रस करणार आहे। आणि आज मी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज मोठ्या मुलीला सरप्राईज आहे, आम्हाला पण सरप्राईज आहे। तिच्या मिस्टरांनी आज सरप्राईज देण्याचं ठरवलेलं आहे। त्या संध्याकाळी सरप्राईज आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही ते दिसेल की काय सरप्राईज आहे आणि कसं सेलिब्रेट करणार आहे आम्ही आज तिचा बर्थडे। आणि आता तुम्हाला दाखवते बघा। हे बघा, हे मिस्टरांनी काल पुन्हा एकदा केशर आंबा आणलेला आहे आणि छान आहे। आम्ही काल तो चिरून पाहिला ना, टेस्टी आहे आणि कलर पण खूप सुंदर येते आंब्याच्या रसाचं। तर आता मी सुरुवात करते आज स्वयंपाकाला। आता बघा बघ मी काय काय करते। आता मी आज ठरवले आहे की आज कोबीची भाजी आपण नेहमी साध्या पद्धतीने करतो, हिरवी मिरची ते घालून, पण आज जरा कोबीचे कोफ्ता करी करायचं ठरवलंय, कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीने। तर आता चला, तर मी आता स्वयंपाकाला लागते। भातही वाया जाणार नाही, कालचा भात। तर तो आम्ही आता पहिला फोडणीच टाकून घेते, त्यासाठी कांदा चिरते, कांदा लागणार आहे त्याला। हे मी कांदा चिरून घेतला आहे भात फोडणीच टाकण्यासाठी। हा राहिलेला कालचा भात आहे। तुम्ही पण असे करतच असताल ना? काय होतं, महागाईचे दिवस आहेत, म्हणजे वाया कशाला घालवायचं, आणि चांगले तांदूळ आपण घेत असतो। सासूबाईंना पोहे करून दिले होते, देखील सासूबाईंना पोहे झाले नाश्त्याला। आता आम्ही दोघं फोडणीचा भात खातो। सोबतच हे बघा, मी आंबे पण भिजवून ठेवलेले आहेत, पाण्यामध्ये घालून ठेवलेत, म्हणजे असं काय त्याची घाण असेल ती निघून जाईल आणि आंबे स्वच्छ धुतले जातील। आंब्याचा रस पण पहिला करून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे तो थंडगार राहील। शेंगदाणे घालते थोडे, मिरची कमी घालते, कारण का तिखट मिरच्या पण असतात, आम्हाला तिखट कमी लागतं। मिरची घातली, कांदा पहिला ना शेंगदाणे तळून घेते थोडे, आता कांदा टाकते। आपण पोहे कसे करतो ना, त्याप्रमाणे मी फोडणीचा भात करत असते। तांदूळ इंद्रायणी असल्यामुळे काय होतं, ह्याचा भात थोडा असा मऊसूत गिजगा होतो। तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे, व्हिडिओमध्ये, की माझ्या मुलीने नवीन मिक्सर दिलेला आहे, तर त्याचं आज मी उद्घाटन करणार आहे। आंब्याचा रस त्याच्यामध्ये बारीक करणार आहे।
म्हणजे एकजीव करणार आहे, बारीक म्हणण्यापेक्षा एकजीव करणार आहे. झाला माझा हा फोडणीचा भात तयार झालेला आहे. हे फोडणीचं भात तयार झालेलं आहे माझं. या तुम्ही पण नाश्ता करायला. हे बघा कोफ्ता करी करण्यासाठी कोबीची कोफ्ता करी म्हणजे भाजी, कोबीची भाजी. ह्याचे कोफ्ते करून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे उंडे घेऊन ती तळायची करून. आता मी दाखवून थोडीशी कोबी किसून घेते पहिला. आवडलं का तुमचं? बघा कोबी चिरून घेतले, आता मी किसून घेते. कोबी किसून घेते. मित्रांनो हे बघा, हा नवीन मिक्सर आहे ना, ह्याची मी पहिली पूजा करून घेते, म्हणजे मला त्यातनं आंब्याचा रस काढता येईल. हे बघा, हे बघा हा नवीन मिक्सर, छान मिक्सर दिलेला, मस्त आहे मिक्सर. जेव्हा काही स्वस्तिकचे हे स्वस्तिक काही उमटे ना कुंकवाचं हे, तर 5 टिपके देऊन मी याची पूजा करून घेतली मिक्सरची. आता मग मला ना त्याच्यामध्ये मी मसाला वाटेल आणि पहिला ह्या भांड्यामध्ये आंब्याचा रस काढणार आहे. आंब्याचा रस करून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. हे भांडं मी पाण्याने धुवून घेतले स्वच्छ, कारण का नवीन आहे, पण म्हणलं एकदा पाण्यातनं काढून घ्यावा. आता याच्यामध्ये मी फ्रीजमधला रस काढते आणि ह्याच्यामध्ये एकजीव करून घेते. हे बघा फ्रीजमधला आंब्याचा रस काढला आहे. आता हे मिक्सरमधलं मी काय हो नाही आहे ना, काय झालंय काय गजानन महाराजांची इथली ना गेलेलं आहे ते, ती माळ गेली महाराजांच्या इथली. गजानन महाराजांची इथली माळ आहे ना, ती कालच गेलेली आहे, त्यांना नवीन आणायला लागणार आहे. हे बघा आता मी आंब्याचा रस आहे ना मिक्सरमध्ये एकजीव करते. आणि बघा कोबी किसून ठेवलेली आहे, पाण्यामध्ये घालून ठेवली, कारण का कोबीचा काय होतं उग्र वास येतो. पहिला म्हणजे किसताना पण धुवून घेतली होती, पण पुन्हा आता पाण्यामध्ये घालून ठेवली आहे, कारण तर त्याचा उग्र वास येत असतो कोबीचा. आता कोफ्ते करायच्या वेळेस नाही का ते पाण्यातनं काढते आणि त्याच्यामध्ये जिरे आणि हे लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून त्यात घालते, अजून थोडा मैदा आणि 1-2 चमचे बेसन पीठ घालून असं त्याचं मिश्रण करणार आहे, थोडंसं मीठ घालून. खरंच आज आणलेले आंबे खूप छान आहेत, अजिबात म्हणजे साखर घालायची गरज नाही आहे. फक्त गुठळ्या असतात ना, ते एकजीव होण्यासाठी मला मिक्सरमधनं काढावं लागणार आहे. हे बघा मी मिक्सरमधनं आंब्याचा रस काढलेला आहे. हे बघा आंब्याचा रस काढले. हा मला मिक्सर फार आवडलेला, सगळी लॉक सिस्टीम आहे वरनं. हे बघा पहिला माझा मिक्सर होता खूप सिंपल होता, ह्याला वरनं लॉक सिस्टीम आहे. हे बघा हे, आणि वरून आपण पाणीसुद्धा घालू शकतो, असं हे टोपण आहे, छान आहे, वंडर शेपचा आहे. मला खूपच आवडलेला आहे हा मिक्सर. हा मिक्सर एका कोपऱ्यामध्ये परफेक्ट बसलेला आहे, जागा पण जास्त घेत नाही आणि छान वाटलं, मला आवडला. आणि
अशा प्रकारे या मिक्सरची आजपासून आम्ही पूजा करून सुरुवात केलेली आहे आंब्याचा रस करून. माझ्या पोळ्या झाल्यात, मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत आधीच. आणि आता ही कोबी मगाशी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती ना, तर ती चांगली घट्ट पिळून घेतलेली आहे, म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता इथं हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून थोडं बारीक करते आणि ह्याच्यामध्ये ती पेस्ट टाकते आणि मैदा. आता ते सगळं मिश्रण तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी कोबी किसून घेतलेली होती ना, त्याच्यामध्ये मी हे बघा हिरवी मिरची आणि लसणाचं ठेचा करून घातलेला आहे थोडासा, आणि मीठ टाकलेलं आहे. 2-3 चमचे मैदा, म्हणजे जेवढं असं चांगलं घट्ट मळून त्याचे गोळे होतील इतपत मैदा टाकला. जास्त मैदा टाकायचा नाही, खूप मैदा होतो. आणि 2 चमचेच बेसन पीठ टाकलं याच्यामध्ये आणि मीठ टाकलं. आता हे जे मी गोळे करून घेते आणि गोळे करून तर तळायचे. आणि कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि खोबरं ह्याची मी ग्रेव्ही करून घेते. हे बघा, कढई ठेवली मी आणि तेल गरम करायला ठेवलं. कढईमध्ये टाकले तेल आणि इथं हे बघा, हे त्याचे मी आता असे कोफ्ते करून घेते, गोल असे. आता गोल शेप कितपत जमते बघू. हा जसा शेप येईल तसे मी गोळे करून घेणार आहे. तेल हे बघा, खूप जणांना कोबीची भाजी आवडत नाही, तर अशी जरी कोफ्ता करी जरी अशी केली तर आवडीने खातात. बाहेरच्या भाज्या बघा तुम्ही अशा असतात, त्या आवडीने खातात. आता एक एक करून असं टाकून ना सगळं तळून घेते मी आता. आणि मग ग्रेव्ही करते. किती वेळ लागतो ना ग्रेव्ही करायला, पण दिशी होऊन जाईल. हे बघा, मी याच्यामध्ये हळद घालत नसते. आता भाजीमध्ये आपण भाजी टाकताना हळद टाकतच असतो, त्याच्यामुळे मी याच्यात हळद नाही टाकली. भजीचा रंग कसा आपण भजी कशा रंगाची काढतो ना, तशाच रंग होईपर्यंत हे तळायचं आणि मग काढायचं. माझं इकडे तळणं चालू आहे. मी असे ना दुधी भोपळा असतो ना, दुधी भोपळ्याचं पण मी असंच करते. भोपळा कोणी खात नाही ना, मग त्याचं मी काय करते, खिसते भोपळा पण आणि अशाच प्रकारचं ना कोफ्ते करून घेते, म्हणजे भजी करून घेते असे. आणि ग्रेव्ही करून कांदा टमॅटोची ग्रेव्ही करायची आणि त्यात टाकायचं, म्हणजे दुधी भोपळा पण पोटात जातो सगळ्यांच्या आणि ती भाजी पण खाल्ली जाते. दुधी भोपळ्याची भाजी सेम अशीच करायची. किसून घ्यायचं, तिचं पाणी काढायचं, चांगलं घट्ट पिळायचं आणि असंच मैदा आणि हे घालायचं, बेसन पीठ थोडंसं घालायचं. आता अशा प्रकारे मी सगळे तळून घेते आणि कांदा टमाट्याची ग्रेव्ही करून घेते. आणि इथं बघा, खोबरं, कांदा, टमॅटो, आलं आणि हे आहे लसूण, हे सगळं आता मी मिक्सरमधनं हे पहिला ना कांदा आणि टमॅटो आणि खोबरं आणि लसूण हे मी कढईमध्ये टाकून ना तेलामध्ये थोडं परतणार आहे. आता हे जास्तीचं तेल आहे ना, हे काढून घेते, भाजीला वापरता येईल मला ते. आता कांदा टमॅटो आणि खोबरं आणि लसूण हे चांगलं परतून घेते, थोडंसं लालसर होईपर्यंत, आणि ते मी मिक्सरमधनं काढते. आणि अशा प्रकारे माझी भाजी तयार करते. हे काही कांदा टमॅटोची ग्रेव्ही तयार केलेली मी, आणि आता कढईमध्ये ही भाजी टाकते.
फोडणी करून घेतलेली आहे. या आमच्या शोनाडा आलेले नातू. विलांश आलेला आहे आता. आता विरांश एकीकडे खेळतो आणि मी एकीकडे भाजी करून घेते. चला चला चला. हे बघा मी ही ग्रेव्ही ह्याच्यात टाकलेली आहे. आता हलवते. आता तेल सुटेपर्यंत याला ना चांगलं हलवते परत ते. आणि मग थोडं पाणी टाकून हे कोफ्ते केलेले आहेत ना, हे कोफ्ते टाकते. अशा प्रकारे ही आता मी आज भाजी करून घेते. चला आता मी लिफ्टमध्ये बसते. आता मुलीचं बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी निघणार आहे आपल्याला. आता एकीकडे चालली, तिथं माझी छोटी पण मुलगी गेलेली आहे. आता तिला आज मोठ्या मुलीला सरप्राईज गिफ्ट आहे ना, हे सरप्राईज आहे आज, गिफ्ट नाही सरप्राईज आहे. तर माझ्या मिस्टरांनी आज आता वाजत आले 5:45, तर 6 ते 8 असं टायमिंग घेतलेलं आहे. सेलिब्रेट करायचं आहे, एका ठिकाणी जायचं आहे. तर तुम्ही आमच्यासोबत चला, म्हणजे तुम्हालाही समजेल. आम्ही पण आता बघूया, आम्हाला पण ते सरप्राईजच आहे. तर चला तर मग. घरच्या घरी आमचा औक्षणाचा कार्यक्रम चालू आहे. आमचे हे बघा 4 केस इकडे तिकडे चालू आहे करणं. सगळे चॅनलचे कॅमेरे. का सेलिब्रिटीचा बर्थडे आहे. मग छान होतं, इकडून चांगलं येतं ना. पाजू येते ना. हे काय अरे हाय ना, फोटो काढा. दे मम्माला दे. काय करते रे आजी? बघ आजी काय करते, काय करते विरांश? आमचं सगळं सैन्य चालू निघालंय आता बर्थडे सेलिब्रेट करायला. बघूया तरी. चला, हे बर्थडे गर्ल दिसते का तुम्हाला? हे बघा, ही बर्थडे गर्ल. ताईची मॅचिंग झाली. बघू चल. 5-10 मिनिटाचं. चला आम्ही निघालोय. बर्थडे गर्ल इथे. मी नाही कुठे गेला. असं बघतोय टपटप. अजून नको करू, आधीच येत. आता आम्ही लिफ्ट मध्ये उभारलो का? हो, मागच्या वेळेस मी बसलो म्हणलं होतं. आज आम्ही उभारलोय. आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करायला निघालोय. बघू आता काय प्लॅन आहे तो. आमचं पण इकडे चालू आहे. आपला धनू पण चालू आहे इकडं. इकडे शुभदाच ब्लॉग पण चालू आहे. कोणी कसं बघावं. सरळ चला चला चला. कोण नाही अगं येते ना, चढत चढते. चलो त्या साईडला ना. या साईडला. अरे वा, अरे वा, मस्त.
सुंदर सुंदर मस्त केलं मस्त मस्त केलं मस्त डेकोरेशन केलेलं बघा. सरप्राईज हे होतं आम्हाला सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. बलून दिसले झाला पाय पायकडे कुठंतरी आम्ही जरा व्हिडिओ काढतो. मग काय चालू आहे. बघा इकडं. वा वा व्हेरी नाईस. जा जा विनायक तू पण ये ना. दोघही जोडीने. विथ विरांश. बसा बसा बसा. विनाश कुठं आला तू. विनाश कुठं आला तू. आता तू फुग्यावर खेळणार. काय काय फोटो काढून मनुली. शोनू किती एन्जॉय करायलाय. मनो ए कशी बघते मनो. शोनू कशी खेळतो का. तुम्हाला बरं आहे ना चालत आणता येईल. विरा तरी आम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.